हरिः ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. विश्वरूपदर्शन योग अंतो आम्ही असचत. विश्वरूपदर्शन योग अंतो त्या परमात्माला की अर्जुनानं तगेलेक विश्व विराट स्वरूप मक दाखो का म्हण मागून घेतील प्रकार कृष्णान तगेल वैरे अनुग्रह दवरनु त्या एक रूप दाखयला कृष्णानं. अर्जुन त्या रूप पळून काही पळिलं ते परमात्माले व्याप्त रूप त्या पळून अर्जुन भारी हर्ष म्हणरे तक मनान तितले संतोष जावनो तगेले अंगाचे रोम रोम नीट जल्ला हृष्ट रोम जल्ला तो भक्तीरी प्रीतीरी त्या पळईल रूप कृष्णाक स्तोत्र कोरनो तो वर्णन करतरस. मग कशी दिसतरस देवा तो म्हणून म्हणाला तर अर्जुन सांगतरस. म्हणाल तो तुगे अंगान तो परमात्मा सर्व देवते विंगड विंगड जीवगण ब्रह्मो रुद्रू सकल ऋषी दिव्य शक्ती असूचे सर्व उरग सकडे हा पळयतरस परमात्मा म्हणून म्हणालो. काही पळिलं ते तुगेल बाहू तुगेल तोंड तुगेल नेत्र तुगेल अनंत रूप माक दिसतरस. काही शूरजत म्हणून कळना परमात्मा हे रूप काही अंतिजत म्हणून कळना. काही ताजे रूपाचे मध्य कसं म्हणून म्हाका कळना. सुत्तमुत्त काही गुलरे तुगेले रूप म्हाका दिसता. मेगेल सर्व दिक्कान दश दिक्कान तुय म्हाका तू व्याप्त जावन सुचे दिसता परमात्मा. काही पळिले रे तुगेल किरीट, काही पळिले तुगेल तोंड, काही पळिले तुगेल शंखचक्र सुचे हात तितले त्यापुढे धरलेलं म्हाका ते एक अपरिमित जावन आशिल्लें तसले एक सूर्याक सहस्र सूर्याक समान जावन आशिल्लें अग्नीक सकड समान जावन आशिल्लें तसले एक द्युतीम अप्रमेय जावन आशिल्लें प्रकाशांतूय म्हाका तुगेलें ह्या पळय रूप दिसतरस. एक व्हड उजवाडाचे पुंज मेगेल्या राबला की म्हूण सांगून म्हाका दिसता. कोणाकय पळोवचें जायना नाशिल्लें तसलें एक परमात्मा तूं तुगेलें रूप म्हाका दाखयतरस. मेगेल वयर तुगेलें कितली कृपा कटाक्ष आस म्हूण सांगून लेखून हांव धन्य जाल्लो परमात्मा म्हूण सांगून अर्जुन शरणागत रितीरी परमात्माला रूप आस्वादन करता. ताका कितले खुश जत्रस ते तितली ताणचंद करून परमात्माला रूप सांगता म्हणजे तागेले हृदयात तो एक जावचो संतोष कसं आसच्या पुरो तो अर्जुनालो. आमकां ते अनुभूती ताका कसं मेळ्ळा आसच्या पुरो आमकां सांगू जायच ना हांगा. ते केन्नाय अनुभूती म्हूण म्हळेले अनुभव कोरनोची आमी लेखूका जाता. एक अनुभव कोरका जाता. शिवाय खंयचे विशय एक अनुभव मेळचो सांगू जायना. तो सांगतना आमकां तितले चंद कोण सांगू जायना जाल्यार अर्जुन हांगा परमात्मा रूप ताका दिशिल्लें ताका अनुभूती येईल कशी म्हूण म्हळेलें सांगतरस परमात्मा लागीं सांगतरस मागतरस तो. आतां अर्जुन कसं सांगता पळया परमात्मा लागीं सांगता काय तो. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतः धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वम अक्षरम तू नाश नातिलो परमम सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो सर्वांकय उत्तमोत्तम जावन आशिल्लो. वेदितव्यम मनुष्य जन्मा येतरी अर्थ करून घेवका जाल्लो तसले एक परमतत्व पुरुषोत्तम तत्व तूची. त्वमस्य विश्वस्य परम निधानम या समस्त विश्वाचे परम श्रेष्ठतम मलगड म्हणलो श्रेष्ठ आश्रय निधानम म्हणरे आश्रय तूची. त्वमव्ययम तू केन्नाय तुका विकार ना चेंजस ना बदल जायना. तू तशी शाश्वत धर्म गोपता सनात जावन आशिल्लो कसलो धर्म त्या धर्म तू रक्षण करतलो धर्म रक्षक तू. सनातनः म्हूण म्हळ्यार तू पुरातन पुराण पुरुष. सनातनः त्वं पुरुषो मतो मे तू पुराण पुरुषो सनातन पुरुषो पुडतुकून आशिल्लो कृष्णा तू म्हूण सांगून अर्जुन सांगता. ताका म्हूण म्हळ्यार ताका
ताणे अर्जुनाक कृष्णान सांगचा असं जन्मकर्मच्या मे दिव्यम यो नवेती तत्वतः म्हणून सांगून तुक गोतना अर्जुना म्हाका येतो काय बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुना म्हळ्यार अर्जुनान म्हणूस कृष्णा तूं आतांचो सूर्य केदनाच की तूं मागीर सूर्याक ते कर्मयोगा रहस्य कशी सांगल्या म्हणून कर्मयोग जाले कुडले ज्ञानयोगांतू अर्जुनान निमगुचे आसा 4 अध्यायांतू सर्वेश लोक त्याच ताण निमगुचे आವಂತೂ आत्ताचे सूर्य पुढ दुखून आसतलो ताका कशी तूं कर्मयोग सांगले तेदन तो सांगता बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुन तेदना सांगला न्हू ताणें म्हाका तुका मस्त जन्म जाला तुका कसले उडगास नाशच्या पुरो जाल्यार म्हाका हांव कोण तूं कोण कितले पर्यंत हांव हांगा जन्म घेवन येयला म्हळ्यार कृष्णान तागेले जन्म कर्म दिव्य म्हणून सांगचें म्हळ्यार तागेले जन्म अवतार जाल्यार त्या प्रे कृष्ण उडगास ते सांगील पुरे कृष्णान हांगा उडगास करून अर्जुन सांगता तूं सनातन तूं पुराण पुरुशू तूं पुढ दुखून आशिल्लो तूं आदी दुखून आशिल्लो म्हूण म्हणलें म्हगेलें मत म्हळ्यार म्हगेलो अभिप्राय ते म्हूण सांगून सांगता अर्जुन तशें सांगता कसो पळया त्वम अक्षरम तूं अक्षरम परमम म्हळ्यार तूं नाश नातिलो तूं परमम अक्षरम श्रेष्ठ जावन आशिल्लो नाश नातिलो अक्षर म्हणलेल्या शब्दाक ಕೇವಲ ನಾಶನത്തിൽ ಮುಳ್ಮಳಲ್ ಮಾತ್ರ ಅರ್ಥೇನಾ तू सर्वव्याप्तो सर्वाभिष्टप्रदो सर्व वेदवाच्यो मस्त सगळं अर्थ ताक येता अक्षर म्हण म्हळ्यार वेदाकय अक्षर म्हणटाची वेदाकय नाशना तशें वेदय अक्षर तशी ते वेद वाच्यो तूं वेदानय तुका प्रतिपादन करचें म्हण म्हळ्यार अर्थारी अर्जुन ताका तूं त्वम परमम अक्षरम म्हणटा आनी अक्षर म्हण म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार परमम अक्षरम म्हूण इत्या म्हणली ताका म्हूण म्हणल्यार 15 अध्यायांतू वपास पुरुषोत्तम योगांतू ताणें सांगचें आसा अर्जुनाक कृष्णान कसलें म्हूण म्हळ्यार हांगा ह्या लोकांतू द्वौ इमौ लोके अक्षराक्षर एव च म्हूण सांगून अक्षर सर्वाणी भूतानी कुटस्थ अक्षर उच्यते तशीची हांगा अक्षर आनी अक्षर म्हूण म्हळेले पुरुश आसा हांव तांगेल्या पशी उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मेती उदाहरता हांव उत्तम पुरुषू तेचे हांगा सांगिल्लें ताणें कसलें म्हूण अक्षरम परमम अक्षर पुरुषाकय श्रेष्ठ जावन आशिल्लो म्हूण म्हळेले अर्थार अर्जुनू हांगा सांगता आसा म्हळ्यार हे जगत्यांतू ह्या ब्रह्मांडांतू देवान सृश्टी केल्लेली तागेले एक अंशाचे ब्रह्मांड हे कितले ब्रह्मांड की कोटी ब्रह्मांड नायक म्हूण म्हणटाचे परमात्मा तागेले कसले एक ब्रह्मांड आमकां हांगा अर्थ करून घेवपाचें जायना तशें ते कोटी ब्रह्मांडा विशय आमी सोडया आतां आमी आसूचे ब्रह्मांडांतू चतुर्मुख ब्रह्म पर्यंत सर्व जन क्षर म्हळ्यार कालांतरांतू देहनाश आशिल्ले जनाक क्षर म्हणचे चतुर्मुख ब्रह्माकय आयु प्रमाणस म्हणटाची आमगेल आयु प्रमाणारी मनुष्य काल मानारी 8 कोटी न्हय 864 कोटी वर्ष ब्रह्माल आयुष्य म्हणटाची तशें ब्रह्म आमकां नाश नातिलो म्हण दिसची ते म्हळ्यार तागेल आयुश्या येद्र आमी बरी नगण्य आयुश्याचे जन नगण्य आयुश्याचे त्या ब्रह्माला आयशांतू कितलो सकट जन्म जावन वतकी सर्व जिवाचे तशें म्हणटना तो तशें आमकां ब्रह्माक आयु प्रमाण आस कालांतरांत देह नाशस म्हूण आमकां कळना हे पळय वाचिल्यार मात्र कळटा तशी चतुर्मुख ब्रह्म पर्यंत सर्व जन क्षर पुरुष म्हूण म्हळ्यार देह नाश आशिल्ले जन जाल्यार तांकां स्वरूप नाश ना तशीच जिवात्मो तो अनादी अनित्य म्हणून ह्या जिवात्मो नित्य अनादीची कळवा परमात्माला म्हणकीची तशी जाल्यार हांगा लक्ष्मी पळयाची लक्ष्मीक अक्षर पुरुष म्हणचे तिका शरीर नाशयना स्वरूप नाशयना तशी लक्ष्मीकय नियमन करतलो परमात्मो मात्र न्ही लक्ष्मी देवी सतत सेव करचे कोणाले म्हळ्यार ते नारायणाले तशें ताका परम अक्षर म्हणचे म्हळ्यार अक्षर पुरुषा म्हणून घेतली लक्ष्मीकय श्रेष्ठ जावन आशिल्लो इता म्हळ्यार लक्ष्मीकय तो ताणें तागेले नियमनांत कंट्रोलांत दवरून घेतला लक्ष्मी ताका अधीन जावन
ताणे सांगील तशी काम करता. तस्या अपांगलव मात्र ऊर्जितासा श्रीयत कटाक्ष अजितम बलवत अजितम नमामी म्हणून द्वादश स्तोत्रांतो सांगला. म्हळ्यारी तागेले अपांगलव तागेलेक भुवेचे तागेलेक कडेगण्णू नोट म्हणटा पळय तागेलेक दोळ्याचे सूक्ष्माती सूक्ष्म कडे नोट म्हणटाची म्हळ्यार मुल्या दोळ्यान पळोवचे पडटा ओरी नोट म्हणटा ताज्जीन पळोवन भुवे दृष्टी ताणे भुवेन सन्नी केलेले मांद्राक अपांगलव ऊर्जितासा मात्र ऊर्जितासा ताणेक दोळ्यान अशी सन्नी केलेली मात्र ती अभिवृद्धी येतकी लक्ष्मी आणि ताणे सांगील सर्व काम ती करता म्हूण सांगून तशी श्रीयत कटाक्ष तिगेल वैरी कृपा कटाक्ष दवर नशिले बलवत जितम नमामी तसं लेख अजित नामक परमात्माक आम्ही नमस्कार करता म्हण सांगून द्वादश स्तोत्रांतू मध्वाचार्यान सांगिलस. तशी आमकां कळतात अक्षरा पुरुष म्हणलेली लक्ष्मी परमात्माले अधीन जावन ती सर्व काम करता. तशें जावन परमात्मो उत्तमाक्षर परमम अक्षरम. तशी आता जगन्नाथ तीर्थानंय जगन्नाथ दासानंय हरिकथामृत सारांतू सांगिलस पुरुष रूपत्रय पुरातन पुरुषोत्तम अक्षराक्षर जगज्जन्मादी करता म्हणून सांगून म्हळ्यार ती पुरुष रूपत्रय पुरातन दुखून तिनी रूप पुरुष सची क्षर अक्षर उत्तम म्हणून तशीची पुरुष उत्तम क्षर पुरुष अक्षर पुरुष म्हणून पुरुषोत्तम क्षराक्षर ये पुरातन दुकुनुची अनादी दुकुनुची तिनी रूपाचे पुरुष क्षर पुरुष अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष म्हणून सांगून तो उत्तम पुरुष कोण जगत जन्मादी करता म्हणता पळय जगत जन्मादी करता गोविंदा उदरदी लोक लघुವಾಗಿ धरिसिद मुकुंद म्हण तो जगत जन्मादी करता तो जगत सृष्टी करतलो जन्मादी करता म्हळ्यार जिवादींक सृष्टी करतलो तांकां विंगड तांगेले प्रारब्ध समजावन जन्म सृष्टी करतलो तसलो मात्र न्ही लय कालांतूय सृष्टी करता नियमनय करता मागीर लय कालांतू उदरदी लोक लघुವಾಗಿ ಧರಿಸಿದ तितले व्हड ब्रह्मांड तो तागेले पोट्टा दवरून घेतला री ते ताका कसले झड न्ही ताणें सृश्टी केले ब्रह्मांड एक सासम पोट्टा दवरल्या बरें जेता कितकी ताका लघुವಾಗಿ ಧರಿಸಿದ हगूर जावन ते एक दवरून घेतली ताका एक व्हड विशय न्ही तसलो परमात्म तो म्हणून सांगून तशी वेदितव्यम म्हणलें हांगा वेदितव्यम त्वम अक्षरम परमम वेदितव्यम म्हळ्यार कसं न्ही वेद विद्द म्हळ्यार अर्थ करून घेवचे आमी अर्थ करून घेवच्याक शिकच्याक मनन करून घेवच्याक योग्य जावन आशिल्लें कसल कोण म्हळ्यार परमात्मा जावो तशी म्हणचे पशी मनुष्य जन्म मेळ्ळी नंतर आमी एक जिवनांतू म्हळ्यार मनुष्य जिवनांतू एक तत्व आमी अर्थ करून घेवूक एक तत्व आमी ते लेखून घेवूक शिकून घेवूक तें कसलें म्हणल्यार परमात्म तत्व मुमुक्षु जल्लेले जन ते परमात्म तत्व म्हळ्यार परमात्म तत्व परिपूर्ण जावन अर्थ करून घेवच्या प्रयत्न करताचे मुमुक्षु जन जेवो मोक्ष एक जिज्ञासू जनय असताचे जिवनांतू ते जिज्ञासू जन साधन करून नाना प्रकारारी परमात्माक अर्थ करून घेवच्याक प्रयत्न करताची हे कोणाक अर्थ करून घेवच्या प्रयत्न करूंक आमी मनुष्य जावन म्हळ्यार मनुष्य जावन येवचें कसल्याक म्हळ्यार मुक्ती पावची कशी म्हणून साधन करच्याक मनुष्य जन्म देवान दिवच्योची कितलीं सकडी नाना योनींतू जन्मा येवन कडेर म्हणटना आमकां एक मनुष्य जन्म मेळचे म्हूण म्हणटाची शास्त्र पुरे तर म्हणटना ते मनुष्य जन्म कसल्या परमात्मान दिवचे म्हळ्यार आनी पुणी मेघला येवका तुमी साधना शरीर ये परमात्माले वच्चाक साधना शरीर मनुष्य विंगड खंयची योनीन तो आमी जन्म आयल्यार आमकां साधन करूं जायना इत्याक म्हळ्यार मनुष्य योनी सोडल्या वरलेले पुराय योनींतू मनांतू तिळवळीक ना ज्ञान ना भौतिकत ना जाल्यार मनुष्य जिवा मात्र ते बुद्धी अरिवू आसूचे तशें जावन मनुष्य जिवनांत आयली नंतर अर्थ करून घेवका जाल्यार एक परमतत्व परमात्म कोण म्हळ्यार वेदितव्यम परमात्म शिकून काडका जालो लोची तेगेले विशय आमी विचार करका जालो लोची तशें जावन ताका वेदितव्यम म्हणचें तशी परमनिधानम म्हणलें परमनिधानम परम श्रेष्ठ जावन आशिल्लो आश्रय म्हळ्यार सर्व जिवांक हांगा आश्रय दिवची ताणेची
हांगा आमकां जन्म दिवन एक शरीर दिवन आश्रय दिवची ताणेची हांगाचे नंतर पळय जिवा सृश्टी करता सृश्टी केल्या नंतर पालन करून आश्रय दितय परमात्मो ते शरिरा दुखून त्या शरिरा यात्रा जाल्ली नंतर सूक्ष्म शरिराची एक यात्राच न्हय तेदनाय आमकां आश्रय दिवचे आधार दिवचे परमात्मानाची कडेक अशी जन्म जन्मांतर जावन कडे म्हणटना एक मुक्ती मेळटा पळय आमकां त्या वेळार त्या मुक्तीन तुवें आश्रय दिवचे परमात्मानाची तशें जावन ताका परमाश्रय म्हूण म्हणचें आनी नित्य जावन आशिल्ले जिवाक खंयचे योनीन तसो तो हांगा खंयचे योनीन तूं जन्म घेवन येवो तो जिवात्म ताका हांगा जन्मा येतरी आश्रय दिवन राखतलो मरणा नंतर ते सूक्ष्म शरिराक ते जिवात्माक आश्रय दितलो मुक्त पावली नंतर त्या जिवात्माक मुक्त जिवात्माकय आश्रय दितलो परमात्मुची तशें जावन तो परम निधानम म्हणचे ताका विंगड अन्यथा कोणेय आमकां आश्रय नाची अन्यथा आश्रय म्हणलेले नंचे ना परम आश्रय कोण परमात्मुची म्हणलेले विचारू हांगा तो अर्जुन सांगता परमात्माक शाश्वत धर्म गोपता म्हणालो शाश्वत धर्म अनादी परंपरा प्राप्त जावन आशिल्लो धर्म कसो आसा ताका शाश्वत धर्म म्हणचे काय ते गोपता म्हळ्यार ते धर्म रक्षण करतलो हांगा जिवांक सृश्ट करतनाची तो धर्म समेत सृश्टी करता न्हय धर्म सांगिल्लो कोणें परमात्मानाची एक ते धर्म परमात्मान सांगला ते धर्म पालन करची कशी म्हूण म्हळेलें एक तिळवळीक येवचें मनुश्य जिवाक मात्र तशें जावन मनुश्य योनींत जन्म आयले नंतर तांकां खंयचे कर्म कोरका खंयचे कर्म करूं नज खंयची विधी कोरका जाल्यार कर्म विधी खंयचे करूं नज ते निषेध तशी विधी आनी निषेधात्मक जावन आशिल्लें कर्म कसलें ते सांगचेची धर्म म्हणटना विधी निषेधात्मक जावन आशिल्लें एक धर्म पालन करूं का मनशान वर्ण आश्रम हाका सम जावन कसले कर्म करता ते विहित कर्म खंयचे करूं नज ते निषेध कर्म तसल्यार विहित कर्म आचरणेची कर्मयोग म्हूण म्हणला तेमी कशी कर्म फल सोड विहित कर्माचे आचरण करल्यार त्या कर्मयोग म्हणटाची ते केल्ल्याक कर्मयोगी म्हणटाची कर्म करून मुक्ती पावच्या जाता हे पुरे परमात्मान भगवद्गीतेचे सुरवे अध्यायान पुरे प्रतिपादन केला पळय तशी हे विधी निषेधात्मक कर्म कसले आसा त्याची ते आचरण करचे की खंयचे करचे खंयचे नाका म्हूण सांगचे कोणें म्हूण म्हळ्यार धर्मान धर्म परमात्मान सांगिल्लें साक्षात भगवत प्रणितम ते पालन करना नशी आसूचे जनांक अधर्मी म्हणचे कोण विधी निषेधात्मक जावन आशिल्ले धर्म पालन करना की ताका व्यतिरिक्त जावन कोण चलता की तांकां अधर्मी म्हणटाचे ते अधर्मी जनांक ते अधर्मी म्हणले कुडले तांणी दुश्ट म्हणचेलीची तसल्यार अधर्मी जन चड जाले कुडले लोकांत धर्मी जन उणी जाताचे अधर्म चड जाले कुडले धर्म क्षीण जाता धर्म केन्नाय नाश जायना धर्म क्षीण जाता तशें जावन परमात्मान तेंची म्हणलेले कसल्याक हांव अवतार घेवन येता म्हळ्यार युग युगांत अवतार घेवन येता कसल्याक धर्म संस्थापनार्थाय अधर्म नाश करून धर्म संस्थापन करचे खातीर हांव युग युगांत अवतार घेवन येता म्हण परमात्मान सांगला न्हू हांगा तशी तेच हांगा अर्जुनान ताका आतां सांगचें परमात्मा तूं धर्म पुनरुत्थान करचें तसलो केन्ना शाश्वत जावन आशिल्लो धर्म यो पुरातन दुखून आशिल्लो धर्म ते पुनरुत्थान करची तसलो धर्म रक्षक तूं म्हूण सांगून हांगा अर्जुन शाश्वत धर्म गोपता म्हूण सांगता ताजे नंतर कसो म्हणाल तो त्वम अव्ययः शाश्वत धर्म गोपता त्वम अव्ययः तूं अव्यय व्यय नातिलो म्हळ्यार ह्रासहीनः अव्ययः म्हणटा ह्रासहीन म्हळ्यार कसले न्यूनत नातिलो खंयचे विशयान तूं न्यूनत नातिलो खंयचेय विशयान तूं ताका न्यूनत ना ह्रास ना तशें जावन ताका षाडगुण्य परिपूर्ण अष्टैश्वर्य परिपूर्ण सकल गुण संपन्न नवनिधीचे एक गणी तशीची अनंत गुण परिपूर्ण सकट म्हणटा पळय तशी ताका अव्यय म्हळ्यार खंयची विशयांतूय ताका न्यूनत ना तशें जावन अव्यय म्हणजे आनी सनातन
म्हणाल न सनातन त्वं पुरुषो मतो मे, तू सनातन अनादी नित्य पुरुषू. त्या अर्थार तो सनातन म्हणटा. म्हळ्यार सृष्टी म्हूण म्हळ्यार प्रारंभ करचे फुडेंय तूं असता, लय कालांतूय तूं असता, सृष्टी करून उदरांतूय तूं धारण करता. न आदि न अंतः, तुगेल आदि खंयची अंत्य खंयचे मध्य खंयचे कसले कोणाकय कळना. नारायणो वै एको आसीत, तो देव एकलो आशिल्लो. पुडदुकुनूची परमात्मा एकलो आसता. अयो एकलो आसून ताका उपगण जायना म्हण ताका ना. तो स्वरमा म्हण तो तागेल्यान तूं आनंद पावतालो. तशें जावन ताका कोणेय जोका म्हणना. जाल्यार तो जिवा सृश्टी करता, तागेली एक क्रिया ती. नुत कोणेय बसतावे ना न्हय. तशी तागेली एक क्रिया, तागेली एक खेळ तो, तागेली एक लिला म्हूण सांगून सांगीत. तशी सनातन म्हळ्यार तागेले तेच म्हणणं एक ब्रह्माल काळगतीचे मान्य अनेक ब्रह्माल काळगतींतूय तो आसजीची केदन की दुखूनस, तो केदन दुखूनस म्हूण सांगूक जायना. तागेले आयुष्य कोणेय गणन करूं ना. इत्या म्हळ्यार तागेले एक त्रुटी कालांत ब्रह्म 2-3 जावन वताच म्हण. एक त्रुटी काल म्हळ्यार परमात्माले एक त्रुटी काल म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक त्रुटी काल म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार कमला फुल्ला पाकलीक एक सुवेन मारचे वेळ कितलो पळय तितलो कितलो वेळ आसा कमला फुल्ला पाकलीक सुवेन मारूंक. काही गट्टी वस्तू येतो कुंकून मट्ट कोरका म्हूण म्हणच्याक ना न्हय. एक भारी सूक्ष्म पातळ जावन आशिल्ली कमला फुल्ला पाकलीक अशी सुवेन आपूड जाल्यार ते मोठो जावन वता. तशें जावन तितले वेळ भितर ताका परमात्माला त्रुटी काल म्हणजे तितले वेळ भितर कितले की ब्रह्म जावन वताच की म्हणटना त्या ब्रह्माला आयुष्य आयकतना परमात्माला एक दोळ्यापाती मारचे कितली दोळ्यापाती मारताचे आमी दिसाक. म्हणटना परमात्माले आयुष्य कोणेय सांगू जेतवे ना. म्हणटना परमात्माक अंत्य ना म्हणून लेखताय. आदी ना अंत्य ना, परमात्मा सनातन म्हूण सांगून. तशी हांगा अर्जुन ते परमात्माक इशे होगळसून आतां सांगतरस कसं नाही म्हूण म्हळ्यार अनादिमद्यन्तमनंत वीर्यम अनंत बाहुं शशि सूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं. देवा तू आदि मध्य अंत्यरहितो. तशीची अनंत वीर्यम अनंत शक्ती आशिलो. अनंत बाहुं शशिसूर्य नेत्रम अनेक बाहू असं थंय सांगला. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम म्हूण सांगून हांगा त्यांची सांगतर असतो. अनंत बाहुं शशी सूर्य नेत्रम सूर्यचंद्राक तूं दोळ जावन तुगेले दोळ जावन आसत तांणी. तशीची दीप्त हुताश वक्त्रम भारी उजवाड सुत्त आशिल्लें अग्नी म्हणके उजवाड सुत्त आसलें तुगेलें तोंड. अग्नी तुगेलें तोंडास की म्हणलें तुका तसलें तुगेलें तोंड. तुगेले तेजसानच सगळे विश्वाक तूं उजवाड येता. ती मांत्र न्ही तपंतम विश्व तुवा भारी एक नमने सुस्थिती री कशी आतां आमी बेಚ್ಚಗೆ इडूद कन्नडान सांगचे त्या इत्याक म्हण तितचे छंद करून तो राखता म्हूण सांगून त्या अर्थार विश्वमिदम तपंतम सगळे विश्वाक उजवाड दिता म्हूण जाता. जेव्हा विश्व तूं छंद करून पळयता म्हूण म्हणलेले 2 अर्थार आमी हांगा सांगूया. तशी तो अर्जुन सांगतरस तूं काम पळयतरस देवा तूं आदि मध्य अंत्य नातिलो. तुका खंय दिसना म्हाका तुगेलो आदि मध्य अंत्य. ताजे नंतर कितले की बाहू तुगेले पळयतरस तुगेले दोळ्यान तूं सूर्यचंद्राक पळयतरस तुगेले तोंडान तूं अग्नीक पळयतरस. तशी सगळे तुगेले तेजसान सगळे जगत्य तूं हून करता. तशीच उजवाड करता. ह्या रुपां मात तुगेले पळयतरस परमात्मा म्हणटा. आतां न अंतम न मध्यम न आदिम हे आमी आजी पुडले 2 श्लोक पुडले 16 श्लोकांतूय पळयला न्हय. न अंतम न मध्यम न पुनस्तवादिम म्हूण सांगून तशें जाल्यार हांगा पुनरुक्ती जाल्वे अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम म्हूण थंय पळयला. तसले हांगा पुरे परमात्मा पुनरुक्ती वापस तेंची सांगिले सांगतवे म्हूण म्हळ्यार न्हय. हांगा मध्वाचार्यान सांगला गुणतो अत्रादि मध्यांतहीनत्वम उच्यते म्हळ्यार तेदना कशी सांगिले म्हूण म्हळ्यार थंय व्याप्त रूप सांगिले. थंय देशतः सांगिले न अंतम न मध्यम इति अत्र देशतः. त्या श्लोकांत देशतः म्हळ्यार व्याप्तत्व सांगिले. थंय तुगेले याद्य व्हडले रुपाचे आदि खंयचे मध्य खंयचे अंत्य खंयचे म्हूण दिसना म्हूण
अत् गुणतो अत्रादि मध्यांतहीनत्वम उच्यते. अत् गुणतः गुणाविषयी सांगतर असतो. षाड्गुण्य परिपूर्ण भगवंत म्हणून नामयुका जलरी षट् भगः सगुण तक्कशिल ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्वी श्रीः तेजः हे परे कालने पहिले सांगला मांद्रिये ये षड्गुण म्हणून म्हणताचे परमात्माले तशी तो षाड्गुण्य परिपूर्ण म्हणून म्हणले गुण तो अत्र हे गुणाविषयी आत्ता सांगतर असं गुणांतही ताका आदी अंत्य मध्य ना म्हणून त्या पयरची त्या श्लोकांतो 16 श्लोकांतो थंय ताणें कसं सांगिल्लें म्हण म्हळ्यार देशतः तागेले व्याप्ती कितलो व्हड रूप म्हूण सांगिल्लें. आतां तागेले गुण त्या लेखारी ताका न मध्य न अंत्य न हीन हें आदी म्हूण सांगून तशी सांगला. आनी षटविकार रहित म्हूण म्हणलें अर्थ हें हक्क येता आत्ताचें आदी मध्य अंत्याक षटविकार नातिलो म्हूण म्हणलें अर्थ येता. पळय आदी म्हणलेले शब्द उत्पत्ती म्हणलेले विकार, मध्य म्हणलेले शब्द स्थिती वृद्धी क्षय परिणाम हे 4 विकार, अंत्य म्हणलेले शब्द विनाश रुपाचे विकार. ते षटविकार म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार जिवांक आसूचे दोश तो जीवांक शरीर घेवन येवचे जिवांक अस्ति गर्भांत आसूचे जायते जन्म जावचे मागीर वृद्धी जावचे मागीर क्षीण जावचे अशी विंगड एक रितीरी सांगचे विंगड रितीरी विकार सांगचे. तशी परमात्माक हे 3 रुपाचे विकार ना तशें षड्विकार रहित म्हूण सांगून आमी हांगा सांगीत. तशी अनंत वीर्यम म्हणल्यार कसलें सामर्थ्य बल तेज शक्ती पराक्रम कितली कडेन अर्थ आमी सांगूत. परमात्मा अनंत वीर्य म्हूण म्हळ्यार कोणाले एक सामर्थ्याक बलाक तेजाक शक्तीक पराक्रमाक सकड अंत्य ना म्हळ्यार अंत्य ना तितली सामर्थ्य. आमकां सामर्थ्य अंत्य आसा रात्री चल्ली कुडलें आमकां वोमट येता कितले सकाळ दुखून काम करचें कितले बलार काम करचें मागीर एक बल उणी जावचें म्हूण आसा. तशीची तेज म्हूण म्हळ्यार सकाळीं जगजगी आसतलीच आमी मागीर स्वल्प वेळान वोमटेले तोंडा तेज पुराय गेल्लो शक्ती उणी जाल्ले अशी मनशांक ह्या पुराय आसा. जाल्यार परमात्माक तें ना. परमात्मा अनंत वीर्य म्हळ्यार तागेले खंयचे शक्तीक तेजाक बलाक सामर्थ्याक कसले एक लिमीट सीमा म्हणटा पळय त्या वयना अंत्यय ना. तशी पळयत आमी अनंत वीर्य म्हणल्यार जरासंधाक सत्रपंत तो कृष्ण ताका सोलवयता. सत्रपंताई जरासंधा ताणें पंत मारन काडयत तितले पराक्रम कृष्ण आसा जाल्यार कृष्णाक वतस जरासंधाक मारचे कोणें म्हळ्यार भिमान. ताजे खातीर कृष्ण ताका मारूं वचना. कृष्ण जायना नशी मारना नशी रावचें न्हय ताणें जाल्यार ताका कोणाले अंत्य कोणाले निमती हे परी ताका वतस. तशें जरासंध वायुदेव जावन आशिल्लो भिमाले एक आहार म्हणून ताका वतस. तशें जावन जरासंधा तो मारना जाल्यार तागेलो उद्देश भूभार हरण. जरासंधाला कितले वायट रायांक गेले कितले अक्षोहिणी सैन्य आशिल्लें पळय. प्रती पंत जरासंध युद्धा येतना कृष्णा लागीं 23 अक्षोहिणी सैन्य 23 ते एक अक्षोहिणी सैन्य म्हळ्यार कितले म्हणून गोतस म्हणटा तितले अक्षोहिणी सैन्य तो 17 पंत घेवन येता जाल्यार तागेल्या कितली दुश्ट शक्ती तागेले आशिल्ली पळय दुश्ट राय तागेले अधीन जावन आशिल्लीची तितली अक्षोहिणी सैन्य परमात्मा तागेले एक परिमित सैन्य इतक ताका परिमित सैन्य नाका परमात्माक तागेली शक्ती पुरो तितली अक्षोहिणी सैन्य नाश करच्याक तो एकलोच कृष्ण तितली जनाक तितली अक्षोहिणी सैन्य नाश करून जरासंध धांवन वता. 18 पंताई तो अंचाण काल येवन अंचाण जरासंध ओटू येताची ही काणी आमी भागवतांत पळयला. एक पंत मथुरा पట్టणाक तांणी आक्रमण करताची कृष्ण तागेले एक महिमा लिला विभूती थंयक पळयत आमी सगळे मथुरा पट्टणा वासींक तो द्वारकेक शिफ्ट करता पळय कशें करता पळय कृष्ण तशी ते कोर अंचाण काल यवना मारनो थंचाण जरासंधाकय सोलवाचें म्हूण सांगून जरासंधाल सैन्य नाश करून जे तर धांवता तो आनी बलराम धांवन वचून प्रवर्शण पर्वता वयर चडताची ताका शक्ती ना म्हूण
ನೈ ಜರಾಸಂಧ ವಾಟ ಚುಕ್ಕೋಚಕ್ಕ ಬೊಚ್ಚುನು ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳ್ತವನು ತಸೋ ಈತ ಮಳ ತಗಲ ಅಂತ್ಯ ಅತ್ತ ತಗಲ್ ಸೈನ್ಯ ಪುರ ನಾಶ ಜಲ आणि तक सैन्य बलना जल तगल अंत्य भीमसेनाल करीन कंची बेळाक म्हणून कृष्णाला निर्धार जाऊन जल्ला पडे तशच्यान ते दोळतई ताणे कृष्ण ना म्हण लेक्कू का नुत पोडका तगेले राज्यांतू म्हूण सांगून ताणे कृष्णानं प्रवर्षण पर्वत चोडचे हाण सगळे पर्वताक उज्जो घालताना कृष्ण बलराम तांक तांनी देऊन उडून वतात तांनी वा मात्र कृष्ण बलरामूय गेलो म्हूण लेकून निश्चिंत रस्त जरासंध मागीर कळची ताका जरासंधाक आसची म्हूण सांगून केदना राजसूय या वळार वापास कृष्ण आस म्हूण कळटा ते तो धांवूल म्हणूची पळय ताणें ताका कृष्णाक धांवन वतना हंगसूच आस जरासंधान कसले तूं रण सोण धांवील नव्हे म्हूण तेंची थंय पळय नॉर्थ जनान ताका थंय रणछोड रानछोड म्हूण सांगून कृष्णाक तांणी आराधन करताची रणछोड देव म्हूण सांगून तशी हे पळयतना तागेले वीर्य म्हण तागेले शक्ती कितल्या पराक्रम कितल्या म्हूण आमकां कळटा नुस्ती ते तितल्या क्षोहिणी सैन्य नाश करच्याक भुभार हरण करच्याक विंगडाच्यान साध्य ना परमात्म जलल दिकून मात्र साध्य तितली जल्वे मागीर वापास कुरुक्षेत्र युद्धा वेळार वापास 18 क्षोहिणी सैन्य मोट्टो करून एक जन वर्णानशी सर्वनाश जायना वतई भूभार हरण करू येईल म्हणा तशी काही सूर केलं ताणे पुतनी मार्चेकडे दुखून सूर केले ते दुष्ट अधर्मी जनांक नाश करच्याक कंसाल सैन्य नाश केले पण इतरच चमी सांदुकून दुष्टांक नाश कोरून 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 ओढ जावन आशिल्ले जरासंध ताजे नंतर भीमाल करिना तई सौगंधिका पुष्प हरण म्हूण सांगून ते वायुदेवाक थंय पेटोवन थंय आसूचे दुष्ट यक्ष राक्षसांक कितले जन तांणी तांकांय नाश करयता ते व्हड सैन्य तांगेले तेवय नाश करयता सगळे भुंयचे भार उणी करून वता कृष्ण तश्चावन तो अनंत वीर्यम मागीर अर्जुन ताका कसल सांगता तागेले ते अनंत बाहूचे विशय कसं सांगता म्हूण म्हळेले पायचे दिसाचे भगवद्गीतेंत आमी पळोवया आजी सांगिले हें भगवद्गीता परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पेत श्री हरिकृष्णार्पणमस्तु.